नमस्कार। स्कूल विद्यार्थी इस यूट्यूब चैनल में आप सभी का बहुत बहुत स्वागत। मेरा नाम है सोनाली जाधव। स्कूल विद्यार्थी ये चैनल खास करके स्कूल गोइंग स्टूडेंट्स और उनके पेरेंट्स के लिए बनाया गया है ताकि उनको पढ़ने में थोड़ी हेल्प हो सके। आज हम देखने वाले हैं निबंध लेखन में एक निबंध देखने वाले हैं। तो आपको थोड़ी आइडिया हो जाएगी कि एग्ज़ाम में अगर आपको निबंध आएगा तो आप उसको कैसे लिखेंगे। निबंध का जो टॉपिक है वो है मी शाल बोलती है, मतलब मैं शाल बोल रही हूँ। आपको याद है कि आपको आपके मराठी के किताब में शाल ये चैप्टर है, ठीक है। सो उसी के रिलेटेड आपको अगर निबंध आएगा तो ऐसे निबंध आएगा कि मी शाल बोलते, मतलब मैं शाल बोल रही हूँ। तो वो जो निबंध है वो आप कैसे लिखोगे, तो आपको वहाँ पे इमेजिन करना है कि आप एक खुद शॉल हो, ठीक है। आपको उसके कैरेक्टर में जाना है, आपको अज्यूम करना है कि आप एक शॉल हो और फिर आपका जीवन कैसा होगा, आपको क्या चीज़ें मैटर करेंगी, क्या चीज़ें मैटर नहीं करेंगी। आप पूरे जो आजू बाजू का आपका माहौल है उसको किस तरह से जज करेंगे एज अ शाल, ये आपको यहाँ पे सब लिखना होता है, ठीक आहे। मराठीमध्ये आपल्याला धडा आहे मराठीच्या पाठ्यपुस्तकात शाल आणि शालीनता वगैरे असं आपण सगळं त्याच्यामध्ये वाचलं। सो तुम्हाला त्याच्या रिलेटेड एखादा निबंध येण्याची शक्यता असेल तर तो निबंध असा असेल की मी शाल बोलतेय आणि याच्यावर तुम्हाला तुमचे विचार प्रकट करायचे आहेत। आता इथे तुम्हाला इमॅजिन करायचं आहे की तुम्ही स्वतः एक शाल आहात, ठीक आहे, जी आपण थंडीमध्ये पांघरून घेतो, अंगावर घेतो ओढून, ती शॉल तुम्ही आहात असं तुम्हाला इमॅजिन करायचं आहे। मग ॲज अ शॉल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या फिलिंग्स काय असतील, ठीक आहे, तर ते सगळं तुम्हाला लिहायचं आहे। निबंध मराठीतून लिहायचा आहे म्हणून मी मराठीतून तो वाचून दाखवते जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल आणि काही काही जे शब्द आहेत त्याचं मी हिंदीमध्ये सुद्धा तुम्हाला अर्थ सांगेन। मी शाल बोलतेय, हे आपण नाव लिहिलं आणि निबंध इथून पॅरेग्राफ करून चालू होतोय, ठीक आहे। फर्स्ट पॅरा, हिवाळ्याचे दिवस सुरू झाले, ठंडी के दिन चालू हो गए, हवेत गारवा वाढू लागला। जैसे ठंडी चालू होती है हवा में ठंडक चालू हो जाती, महसूस होती है आपको। गारवा यानी कि ठंडापन। आई ने कपाटातून थंडीचे कपडे बाहेर काढले। माँ ने कपाट में से, हम वैसे ही यूजुअली करते हैं कि आपण जसं थंडी चालू होते की थंडीचे कपडे आपण कपाटातून बाहेर काढतो, ठीक आहे। आईने कपाटातून थंडीचे कपडे बाहेर काढले। त्या थंडीच्या कपड्यांच्या ढिगात मला अचानक एक आवाज ऐकू आला। कधी तुम्ही निबंध स्टार्ट करता जेव्हा असे आत्मचरित्र किंवा असे इमॅजिनरी निबंध तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा त्याची सुरुवात ही जरा आकर्षक ठेवा। तुम्हाला लगेच काय तुमच्याबरोबर शॉल बोलायला लागणार नाही आहे, तर त्याच्यासाठी जरा बॅकग्राऊंड आपल्याला क्रिएट करावा लागतो की तुम्ही कार्टून्स बघता, ठीक आहे, किंवा वेगवेगळ्या तुम्ही सिरियल्स वगैरे बघत असाल तर कुठलीही गोष्ट लगेच सुरू होत नाही, त्याचा आधी बॅकग्राऊंड असतो थोडाफार आणि नंतर आपण मुख्य गोष्टीकडे वळतो। त्याचप्रमाणे निबंधसुद्धा तसाच लिहायचा असतो। कुठलाही निबंध असू दे डायरेक्टली मुद्द्यावर आपण कधीच येत नाही, पहिलं आपण थोडंसं इंट्रोडक्शन, थोडासा बॅकग्राऊंड क्रिएट करतो। ते इथे पण मी तसंच केलेलं आहे की हिवाळ्याचे सुरू आहेत, आता शाल म्हटल्या तर ती कधी वापरतो आपण, थंडीमध्ये वापरतो, मग त्याच्याबद्दल थोडंसं सुरुवात करू शकतो आपण। सो हिवाळ्याचे दिवस सुरू झाले, हवेमध्ये गारवा, थोडंसं वातावरणाबद्दल लिहा। आईने, आपल्या घरातल्या ज्या रोजच्या गोष्टी असतात त्याच जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न करा कारण त्या तुम्हाला पटकन सुचू शकतात। आईने कपाटातून थंडीचे कपडे बाहेर काढले, आपल्या घरात होणाऱ्या घटना आहेत ह्या आणि त्या तिथून तुम्ही थोडंसं ट्विस्ट करू शकता की त्या थंडीच्या कपड्यांच्या ढिगात मला अचानक आवाज ऐकू आला आणि मी त्या ठिकाणी शोधाशोध केली तेव्हा मला त्यात माझी जुनी आवडती शाल सापडली। हां, तर तो ढिगारा अचानक कुठून आवाज आला म्हणून मी त्याच्यामध्ये शोधाशोध केली आणि तिथे मला माझी जुनी जी आवडती शॉल होती, शाल, ती मला सापडली। उस जो सब ठंडी के कपड़े निकाले थे उसमें से मुझे कुछ आवाज़ सुनाई दिया तो मैंने उधर फाइंड आउट किया, मैंने ढूंढा वहाँ पे, तो मुझे मेरी पुरानी सबसे अच्छी प्यारी जो शॉल थी वो मिल गई। तिचा रंग लाल होता, आता तिचं वर्णन करायचं आहे जरा तुम्हाला, ठीक आहे। तिचा रंग लाल होता आणि त्यावर सुंदर नक्शीकाम होते। उसका रंग रेड कलर का था, लाल कलर का था और बहुत ही सुंदर नक्शीकाम उस पर किया गया था। आता घेतल्या घेतल्या, ये नहीं है, तिला है वो,
तिला घेतल्या घेतल्या हातात, यहाँ पे प्रिंटिंग मिस्टेक है, हातात घेतल्या घेतल्या मी तिला अंगावर पुन्हा एकदा ओढून घेतले. मतलब जैसे ही मैंने उसको हाथ में ले लिया तो मैंने उसको डायरेक्टली मतलब मेरे बॉडी पे ओढ दिया. जसं आपल्याला एखादा जुना कपडा किंवा आपला जुना ड्रेस आपण जेव्हा खूप वर्षांनी बघतो तेव्हा आपल्याला असं खूप आवडतं आणि आपण ते ओढून घेतो, पाहतो आपण ते कसं वाटतंय, तसंच इथे आपण केलेलं आहे. आणि हातात घेतल्या घेतल्या मी तिला अंगावर पुन्हा एकदा ओढून घेतलं. आजही मला तिच्यात आधीची ऊब जाणवली. आणि प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्या भावना असतात, आठवणी असतात. आणि त्याचप्रमाणे जेव्हा इथे मी स्वतः ती जेव्हा शॉल ओढून घेतली तेव्हा मला काय वाटलं, तिची ऊब, उसकी गर्माहट मुझे आज भी वैसे ही लगी जैसे पुरानी थी. आणि हा जो आपला इथे पॅसेज होतो तो एवढा पॅसेज आहे, मी झूम केलेला तुम्हाला क्लिअर दिसण्यासाठी. सो इथे आपला एवढा हा पॅसेज कंप्लीट होतो इंट्रोडक्शनचा. आता मेन मुद्दा आपल्याला लिहायचा की ती शाल बोलणार आहे तुमच्याबरोबर, तिच्या भावना ती शेअर करणार आहे. मग ते दुसऱ्या पॅरेग्राफपासून चालू करायचं, कारण इथे आपलं बॅकग्राऊंड इंट्रोडक्शन कंप्लीट झालेलं आहे. मी परत तिला, थोडं झूम करते परत, मी परत तिला त्या ढिगात ठेवायला गेलो तेव्हा अचानक ती माझ्याशी बोलू लागली. म्हणजेच ती घेतली, बघितली आणि अंगावर ओढून घेतली. त्याच्यानंतर मी परत तिला ठेवायला गेलो त्या ढिगात तेव्हा अचानक ती माझ्याशी बोलायला लागली. आता काय बोलायला लागली तर तिचा एक डायलॉग तरी आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायचा आहे. बाळा, आता तू मला विसरलास ना, कि बेटा अभी तो तुम मुझे भूल गए, ऐसे अचानक शॉल ने बोला जब मैं उसे फिर से वहाँ पे रखने जा रहा था तब. अचानक असे शब्द ऐकून मी आश्चर्यचकित झालो. मतलब अचानक ऐसे कुछ सुनाई दिया तो मैं थोड़ा सा चौंक गया. आश्चर्यचकित होणे मतलब चौंक गया मैं. शाल कशी काय बोलू शकते, मतलब वो तो नॉन लिविंग थिंग है, शाल ही निर्जीव है, ती कशी काय बोलू शकते. पण ती बोलत होती, यहाँ पे ती है, पर वो सच में बोल रही थी. और ये डॉट 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 करना है आपको क्योंकि वहाँ पे आपका सब इमॅजिनेशन है. शालीने मला तिची कथा सांगण्यास सुरुवात केली. मतलब शाल ने उसकी जो भी कथा है वो मुझे बताने के लिए उसने शुरुआत कर दी. आता प्रॉपरली एवढं सगळं झाल्यावर छोटा अजून थोडा छोटा इंट्रोडक्शन आणि मग शाल काय पूर्णपणे सांगते तिच्याबद्दल ते आपण नवीन पॅरेग्राफ करून ते कंटिन्यू करूया. सुमारे 5 वर्षापूर्वी म्हणजेच 2015 साली माझा जन्म झाला. शाल कधी बनली, तिचं एक, आता ती जुनी झाली आहे म्हणजे ती काहीतरी 3-4 वर्षांपूर्वीची असणार आहे, त्याच्यामुळे तिचा जन्म पण तसंच सांगायचं आहे. आता 2021 चालू झालेलं आहे आपलं. सो 2015मध्ये तिचा जन्म झाला म्हणजे ती मॅन्युफॅक्चर झाली होती. तुझ्या घरी येण्यापर्यंतचा माझा प्रवास कसा झाला ते मी तुला सर्व सांगते. म्हणजेच माझ्या घरापर्यंत शाल येईपर्यंत ती कुठे कुठे बनली, काय काय झालं तिच्यावर काम, ती कुठे होती मध्ये, तो प्रवास सगळा तुम्हाला इथे सांगायचा आहे. आता तुम्ही इमॅजिन करताय, तुम्ही स्वतः शाल आहात, मग ते तुम्हाला म्हणायचं आहे. उत्तर भारतात माझा जन्म झाला. तुम्हाला माहिती आहे शालीसाठी सगळ्यात जास्त फेमस आहे काश्मीर आणि उत्तर भारत, कारण तिथे थंडी खूप असते. त्यामुळे तिथे शॉल, स्वेटर्स वगैरे जे लोकरीचे कपडे असतात ते खूप छान छान मिळतात. त्यांचं प्रोडक्शन चांगलं असतं तिथे, कारण गरज जास्त आहे तिथे. त्यामुळे इथेच लिहायचं की उत्तर भारतात माझा जन्म झाला. तेथील प्रसिद्ध काश्मीरी मेंढ्यांचा लोकरीचा वापर माझ्या निर्मितीसाठी केला गेला होता. सो सगळ्यात फेमस तिथे काश्मीरी मेंढ्या आहेत. आणि त्या मेंढ्यांचं जे लोकर असतं, वुलन असतं, त्याच्यापासून खूप छान छान आणि उबदार असे स्वेटर्स बनतात आणि लोकरीचे कपडे बनतात. आणि त्याच लोकरीचा, त्या मेंढ्यांच्या लोकरीचा वापर करून ही जी शॉल होती ती बनली होती. श्रीनगरच्या एका कारखान्यात माझ्यावर नक्षीकाम आणि रंगकाम झाले. आता लोकर मिळालं. लोकर मिळाल्याच्या नंतर ती मशिनरीमध्ये जाते लोकर, त्याच्यामध्ये भरपूर सॉर्टिंग वगैरे होतं आणि मग त्याच्यानंतर एक शॉल बनते. आणि ते कुठे बनलेलं आहे तर त्यांनी आपण श्रीनगरवरच कुठल्या तरी एका एरियाचं नाव सांगायचं, स्टेटचं नाव सांगायचं. सो श्रीनगरवरतीच आहे उत्तर भारतात. तर श्रीनगरच्या एका कारखान्यात माझ्यावर रंगकाम झालं आणि माझं नक्षीकाम जे आहे, प्रिंट आहे, ते माझं तिथे झालं. त्या कारखान्यातून मी एका छोट्याशा दुकानात जाऊन 6 महिने राहिले. आता कारखान्यातून माल डिस्ट्रीब्यूट होतो आणि जे रिटेलर्स असतात त्यांच्याकडे थोडा थोडा स्टॉक येतो कपड्यांचा किंवा कुठल्याही गारमेंटचा, वस्तूंचा. तसंच त्या कारखान्यातून
ही जी शॉल आहे, आता इथे मी म्हणायचे प्रत्येक वेळेला, कारण आपण स्वतः शॉल आहोत असं आपण इमॅजिन करतोय. सो हळूहळू मी एका छोट्याशा दुकानात आली. हां, म्हणजे रिटेलरने मला कुठेतरी त्या फॅक्टरीमधून विकत घेतलं आणि मी एका छोट्याशा दुकानात किती महिने होती, 6 महिने मी राहिली होती. आणि एके दिवशी, आता लेखक म्हणजे माझ्या घरात, आता मी शॉल आहे तर मी सांगते की मी इकडे कशी काय आली. तर एके दिवशी तू माझ्या कुटुंबासोबत श्रीनगर फिरता फिरता त्या दुकानात आला होतास. म्हणजे आता ज्याच्याकडे ती शाल आहे ती त्याला सांगतेय की एक दिवस तू असं फिरायला आलेला श्रीनगर तुझ्या फॅमिलीसोबत, काश्मीर वगैरे, आणि त्यावेळेला तू फिरता फिरता याच दुकानात आला होता ज्या दुकानात मी होती. थंडीची सवय नसल्यामुळे तुला तिथे प्रचंड थंडी जाणवत होती. आता आपण महाराष्ट्रात राहणारे जे लोक आहोत किंवा साऊथ साईडला राहणारी जी लोक आहोत त्यांना थंडीची एवढी सवय नसते. त्यामुळे आपल्याला लगेच तिथे जास्त थंडी जाणवते, कारण आपण नॉर्मली मॉडरेट टेम्परेचरवर राहण्याची आपल्या बॉडीला सवय असते. बरोबर, मग तो मुद्दा तुम्ही तिथे लिहू शकता की थंडीची सवय तुला नव्हती आणि त्यामुळे तू शॉल घेण्यासाठी दुकानं फिरत होतास आणि माझ्याच दुकानात आला ज्या दुकानात मी होती 6 महिन्यापासून. त्यामुळे तू नवीन शाल घेण्यासाठी त्या दुकानदाराला अनेक शाली दाखवायला सांगितल्यास. आता हे नॉर्मल आहे, आपण एखादी गोष्ट घेतो ती पटकन न घेता आपण 4-5 गोष्टी चेक करतो आणि त्यातली एक गोष्ट सिलेक्ट करतो, आणि हेच तू तिथे पण केलंस. जेव्हा तुझे लक्ष माझ्यावर गेले तेव्हा तुला मी खूप आवडली. आणि तेव्हा या मुलाने, म्हणजेच ज्याच्यासोबत शाल बोलते, तर ती सांगते की तेव्हा तू माझा रंग तुला आवडला, तू मला पाहिलंस, मी आवडली तुला, आणि तू मला विकत घेतलंस. आणि त्याच वेळेला तू मला त्या दुकानातून, जिथे मी 6 महिने होती तिथून तू मला विकत घेतलंस. लाल रंग तुझ्या आवडीचाच होता. बरोबर, आपण वरतीच मेन्शन केलं की ती शॉल लाल रंगाची आहे. मग तिने तेच सांगितलं की लाल रंग तुला आवडीचा होता म्हणून तू मला विकत घेतलास. आणि आता ॲज अ शाल मला काय वाटणार, जेव्हा मला कोणी विकत घेणार तर मला खूप आनंदच होणार. त्याप्रमाणे तेच लिहायचं की त्यावेळेला मला खूप आनंद झाला होता. तू दररोज रात्री झोपताना मला जवळ घेऊन झोपत असे. हां, म्हणजेच झोपत असं आहे. तर दररोज रात्री जेव्हा तू झोपायचास तेव्हा तू मला जवळ घेऊन झोपायचास असं शाल सांगते. तू माझं खूप लाड करायचास. म्हणजे जेव्हा नवीन नवीन मी होती तेव्हा तुला मी खूप आवडायची, तू माझं खूप लाड करायचास म्हणजे माझी खूप काळजी घ्यायचास. मोबाईलमध्ये माझ्यासोबत किती फोटो काढले आहेस तू, एक्सक्लामेशन मार्क द्यायचं इथे, कारण आपण उद्गारवाचक वाक्य म्हटलेलं आहे. म्हणजेच आपल्याला सवय असते की नवीन एखादी स्वेटर किंवा काही गोष्ट आली की आपण सेल्फी काढत बसतो. तर त्यावेळेला तू कितीतरी फोटो काढले होतेस मोबाईलमध्ये माझ्यासोबत. पण इथून आता ती तिचं दुःख सांगते शाल, की पण हल्ली तर तुला माझी आठवण येतच नाही. हां, पर अभी तो तुझे मेरी याद ही नहीं आती है. काळानुसार नवनवे स्वेटर्स आणि फॅशनमुळे आता मी तुला जुनी वाटू लागली आहे. तो वो ऐसे टॉन्ट भी मारेगी थोड़ा कि हाँ अभी नए नए स्वेटर्स आ गए हैं, नए नए फॅशन्स आ गए हैं, तो तुझे अब मेरी याद क्यों आएगी. हां, सो असं पण आपण बोलू शकतो. इथे तुम्हाला बोलण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य असतं. म्हणूनच मी तुम्हाला हे इन्सिस्ट केलं होतं की निबंध चूज करताना तुम्ही आत्मकथन हा निबंध चूज करा, कारण तिथे डायलॉग्स आपण स्वतः मांडू शकतो. तिथे तुम्हाला कोणी असं म्हणणार नाही की तुम्ही बोलीभाषेत निबंध का लिहिलाय, कारण हा पूर्णपणे तुमचा झोन असतो आणि तुम्हाला पूर्ण फ्रीडम दिलेलं असतं स्वतःचं मत मांडायचा. सो नव्या फॅशनमुळे तू आता मला विसरत चालला आहेस, तू मला विसरल्यास, कारण तुझ्याकडे फॅशन नवीन नवीन स्वेटर्स आलेले आहे त्याच्यामुळे तू शॉलला तर विसरलाच आहेस. याचे मला खूप दुःख होते. आता तुम्ही स्वतःच इमॅजिन करा, तुम्ही शाल असाल आणि तुमच्यासोबत जर असं कोणी केलं की तुम्हाला पहिले नवीन नवीन खूप लाड केले आणि नंतर केलेच नाही लाड, किंवा नंतर तुमच्याकडे बघितलंच नाही, तर तुम्हाला सुद्धा ते वाईटच वाटणार, दुःख होणार त्या गोष्टीचं. तर तसंच ह्या शॉलला पण झालेलं आहे. आणि म्हणूनच मी तुला आवाज़ दिला, और इसीलिए मैंने तुम्हें आवाज़ दिया जब माँ ने पुराने कपड़े निकाले, तो उसी में से इसीलिए मैंने तुझे आवाज़ दिया कि ताकि तू मेरी तरफ देखे. शाल म्हणून माझा उपयोग दुसऱ्यांना ऊब देणे हा आहे. आता तुम्ही ज्या वस्तूबद्दल लिहिताय, पुस्तक म्हणा, छत्री म्हणा, शाल म्हणा, त्या वस्तूचा उपयोग त्या निबंधामध्ये एकदा तरी तुम्हाला सांगायचा आहे. तर शालीचा उपयोग काय होतो, तर दुसऱ्यांना ऊब देणे, गिविंग वॉर्मथ. हाँ, तो ये जो होता है कोजीनेस, तो वो देना काम है मेरा यानी कि शॉल का. ठीक है. सो थंडीपासून लोकांचं संरक्षण करणे हे मला खूप आवडते. अभी उसका काम है तो उसको पसंद होगा ही. ठीक आहे. सो आपल्याला ते लिहायचं की थंडीपासून लोकांचं संरक्षण करायला मला खूप आवडतं.
तुला देखील मी अशीच मदत केली होती आणि पुढेही करेन, और तुझे भी मैंने ऐसे ही मदद की थी और मैं आगे भी ऐसी ही मदत तुझे करूँगी. ये शॉल सब बोल रही है उस बच्चे के साथ. आता जरी मी जुनी झाली असली तरी माझ्या गुणवत्तेवर शंका घेऊ नकोस. मतलब अभी मुझे आई एग्री कि मैं पुरानी हो गई हूँ, पर मेरे क्वालिटी पे तुम ज़रा सा भी डाउट मत लेना, क्योंकि मैं बहुत ही अच्छी हूँ क्वालिटी वाइज. ठीक है, मेरा कलर फेड हो गया होगा पर मेरा जो वार्मथ देने का क्वालिटी है वो अभी भी बहुत ही अच्छा है. ठीक है, तो यहाँ पे हमें थोड़ा एक प्रोवर्ब यूज करना है. जेव्हा केव्हा निबंध लिहिता तेव्हा प्रयत्न करायचा असतो की एखादी म्हण तरी त्या निबंधात वापरायची असते, जेणेकरून समोरचा चेक करणारा जो असतो त्याच्यावर इम्प्रेशन पडतं. सो जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड, इस सेंटेंस के अकॉर्डिंग वही वो बताती है शॉल कि मैं पुरानी हूँ पर मैं अभी भी क्या हूँ, क्वालिटी वाइज बेहतरीन ही हूँ. तो इसके लिए हम बोलेंगे जुनं ते सोनं म्हणतात तेच योग्य. हातमागावर बनवलेल्या शालीचे सर यंत्रांनी बनवलेल्या शालीना थोडीच येणार आहे. तो वो बता रही है कि हैंडीक्राफ्ट और अच्छे क्वालिटी का जो वूल बनता है, वूल हैंडीक्राफ्ट से बहुत लोग मेहनत करके जो शॉल बनाते हैं, उस शॉल की कंपैरिजन हम लोग जो मशीनरी में बनती है और इन्फेरियर क्वालिटी का या फिर थोड्या कमी दर्जाच्या क्वालिटीचं जे लोकर असतं त्याच्यापासून ज्या शॉली बनतात त्या दिसायलाच खूप छान दिसतात, क्रिएटिव्ह वाटतात, पण त्याच्यामध्ये काही थंडी मावत नाही. थंडी तुम्हाला वाचतेच. आणि त्याच्यामुळे शाल ती पण सांगणार, ही गोष्ट सांगणार ना. आता तुम्ही शाल असणार तर तुम्ही सांगणार हां ठीक ठीक आहे, आता तर नवीन नवीन गोष्टी आलेल्या आहेत, पण माझी सर अजून पण कशाला येणार नाही, कारण मी खास हातमागावर बनलेली आणि चांगलं लोकर वापरलेली मी शाल आहे. त्याच्यामुळे नवीन शाली जरी किती छान छान दिसायला असल्या तरी गुणवत्तेच्या बाबतीत मला कोणीही टक्कर देणार नाही आहे. ऊब माझ्यासारखी कोणीच देऊ शकणार नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ती बोलते, आधीसारखा दररोज नव्हे पण किमान हिवाळ्यात तरी माझा आठवणीने वापर कर. आता आपल्याला निबंध संपवायचा, कारण आपल्याला वेळसुद्धा कमी असतो, वेळेत आपल्याला आटपायचं असतं. त्याच्यामुळे मग एंड करतोय आता आपण हळूहळू की आधी पहले तुम मुझे बहुत यूज़ करते थे, डेली यूज़ करते थे, पर अभी ठीक है, मैं भी समझ सकती हूँ कि मैं पुरानी हो चुकी हूँ, तो डेली मत करना यूज़, पर आप मुझे विंटर में तो कम से कम यूज़ कर सकते हो. ओके, ठंडी के दिनों में तो भी मतलब 4 महीने 3 महीने तो कम से कम आप मेरी याद निकालो और आप मुझे यूज़ करो, मुझे भी अच्छा लगेगा. मी तुझे थंडीपासून नेहमीच काळजी घेईन और मैं हमेशा थंडी ये जो ठंड है, कोल्ड क्लाइमेट है, उससे मैं आपकी हमेशा रक्षा करूँगी. अभी आपको एंड करना है. देखिए, एवढं बोलून शाल शांत झाली, मतलब इतना बोल के वो शांत हो गई. यहाँ पे शाली है. शालीचे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटले. ये आपको करेक्शन करके मैं PDF करके लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में दे दूंगी. ठीक है. शालीचे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटले. अभी देखिए, अभी इमेजिन करिए कि ऐसे अगर आपको कोई चीज़ बोल रही है जो आपकी सबसे प्यारी चीज़ थी, तो आपको भी बुरा लगेगा. ठीक है, तुम्हालाही वाईट वाटेल. आपण जर निर्जीव गोष्टींना सजीव स्वरूप देऊन विचार केलं की त्यांना काय वाटत असेल, तर आपल्याला हे ऐकून तर बट ऑब्व्हियसली खराबच वाटणार. त्यामुळे हा जो मुलगा आहे त्याला पण खूप वाईट वाटलं त्या शालीचं बोलणं ऐकून. आणि ती माझी आवडती शाल होती. ती माझी आवडती शाल होती आणि मी अक्षरशः तिला विसरलो याची खंत मला वाटली. खंत वाटने का मतलब अफसोस होना. ठीक है, मतलब वो मेरी सबसे प्यारी सबसे अच्छी शॉल थी और मैं उसको कैसे भूल सकता हूँ, और मैं भूला उसको, तो ये मुझे बहुत ही रिग्रेट हो रही है वो चीज़. मी तिला मनापासून हृदयाशी धरले और मैंने मन से उसको मेरे सीने से लगा दिया. हृदय यानी के सीने से लगा देना. तिची क्षमा मागितली. उसको मैंने मन ही मन में सॉरी बोला. ठीक आहे. या हिवाळ्यापासून अगदी पुढच्या प्रत्येक हिवाळ्यात तिचा वापर करण्याचे वचन मी तिला मनातूनच दिले. मतलब इस विंटर सीजन से आगे के जितने भी विंटर सीजन है मैं उसको हमेशा निकालूंगा और यूज़ करूँगा, ऐसा प्रॉमिस मैंने खुद के मन से ही उसको कर दिया. ठीक है. त्या रात्री तीच शाल घेऊन मी सुखाने झोपी गेलो और उस रात को मैंने वही शॉल लेके मैं रात में सुख से सो गया. इस तरह से एकदम हैप्पी एंडिंग आपको करनी है किसी भी निबंध की. ठीक है. सो ये ऐसा निबंध है जो मुझे लगा, वैसे मैंने मेरा इमेजिनेशन जैसे काम करता है उस तरह से मैंने इस निबंध को सोचा और लिखा. आई होप ये आपको अच्छा लगेगा
और जितना ज़्यादा आपका इमेजिनेशन उतना ज़्यादा वो अच्छा दिखेगा। आप इससे अलग भी निबंध लिख सकते हो या फिर इससे अलग भी कुछ सोच सकते हो। आपको जो पॉइंट्स लगते हैं कि नहीं ये भी डाल सकते हैं हम लोग, तो आप ज़रूर उसमें डालिए, पर ध्यान रखिए टाइम का, क्योंकि आपको टाइम में पेपर कंप्लीट करना है। ठीक है, एक ही चीज़ हमें नहीं लिखनी है, निबंध ही नहीं लिखना है, बाकी भी सब कुछ लिखना है। तो कम से कम 1.5 पेज तो आपका होना ही चाहिए निबंध, और उसमें प्रोवर्ब आना चाहिए, उसमें डायलॉग आना चाहिए, उसमें एज पॉसिबल एज उद्गारवाचक एक वाक्य आना चाहिए। ठीक है, सो ऐसे अगर आप करोगे तो आपका निबंध बहुत अच्छा जाएगा, और आपको जो 80% मतलब 80 आउट ऑफ जो 70 अब जाना चाहते हैं, 75 अब जाना चाहते हैं, तो उनको इस बात का निबंध लेखन का बहुत अच्छे से प्रैक्टिस करना होगा, स्पीड मेंटेन करना पड़ेगा। ठीक है, और इसका पीडीएफ बना के मैं डिस्क्रिप्शन बॉक्स में इसका लिंक भेजती हूँ, और इसमें थोड़ा बहुत जो करेक्शन है वो मैं करेक्शन करती हूँ, और बाद में ही उसका पीडीएफ में कन्वर्ट करती हूँ। ठीक है, सो आई होप आपको ये निबंध अच्छा लगा होगा। ये निबंध आप यूज़ भी करोगे अगर आपको कहाँ पे लिखना होगा तो। ठीक है, यह हमारा पहला ही निबंध है। ऐसे ही हम लोग आगे आगे अलग अलग टॉपिक पे निबंध देखेंगे, और आपको उसमें एडवांस करना है, कुछ रिड्यूस करना है, वो आप पे है। अगर आपको ये वीडियो अच्छा लगा होगा तो ज़रूर इस वीडियो को लाइक कीजिए, चैनल को सब्सक्राइब करिए, और आपके दोस्तों के साथ ज़रूर इस वीडियो को शेयर करिए। मिलते हैं नए वीडियो के साथ, तब तक के लिए धन्यवाद।